भारतीय जनता पार्टीची सत्ता दिल्लीमध्ये आलेली आहे। त्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हुपरी शहर यांच्या वतीनं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। या आनंदोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे आमचे मार्गदर्शक उद्योगपती माहिरांना गात, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष बंडा मामा, त्याचबरोबर आमचे विस्तारक सुहास जाधव, तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश मुदाळे, त्याचबरोबर आमचे सहकारी आणि हुपरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आणि जवाहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरज बेडगे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सर्व हुपरीतील मान्यवर, या ठिकाणी जयकुमार माळगे आहेत, सुतार साहेब आहेत, सर्व या ठिकाणी संजय गात आहेत, निवास आहेत, मच्छिंद्र आहे, राजेंद्र संगपाळ आहे, राजू साळुंखे आहे, पक्षाचे सर्वच कार्यकर्ते या आनंदोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। दिल्लीमध्ये 25 ते 30 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे। या ठिकाणी या 2-4 महिन्यामध्ये बघितल्यानंतर चांगली देशाला केंद्रामध्ये मदत करण्याच्या दृष्टीनं राज्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये आलेले आहे। दिल्लीच्या विधानसभेचे एक वैशिष्ट्य बघायला गेलं तर या ठिकाणी माजी मुख्यमंत्री केजरीवाल होते, त्यांचा या ठिकाणी दारुण पराभव झालेला आहे। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे या विधानसभेचं वैशिष्ट्य, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला खातंसुद्धा उघड झालं नाही, त्याची एकही सीट या ठिकाणी दिल्लीच्या विधानसभेमध्ये निवडून आलेली आहे। आणि भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी दिल्लीची सत्ता काबीज केलेली आहे। त्या दिल्लीतील सर्वच उमेदवारांचं, निवडून आलेल्या सर्वच आमदारांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आणि अभिनंदन करत आहोत। आणि त्याचबरोबर दिल्लीतील मतदार बंधू भगिनींचं सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मतदान करून आपला सत्तेचा वाटा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये दिल्याबद्दल त्या मतदारांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो आहोत। त्या निमित्ताने या ठिकाणी आपण आनंदोत्सव साजरा करतो आहोत।